हाय हॅलो नमस्कार, मी मुक्त्या मोकाशी तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी बटाटे आणि कांदा हे सोलून ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही बटाटा भाजी करणार आहे। कारण रात्रीच ना ते म्हणत होते की बटाटा आम्ही असा करतो, त्याने थोडी रेसिपी सांगितली, त्यांच्या पद्धतीने ते करत होते तसं लहानपणी। तर मी तसाच आता त्यांना बटाटा भाजी बनवून ठेवते, कारण ते आता येणार आहेत 2 किंवा 1 वाजेल जेवायला येणार आहे। मला तर छकुली पण उठली आणि आता मी तिला ती खेळणार आहे तोपर्यंत मी त्याने सांगितली त्याप्रमाणे मी करून बघते बरं भाजी कशी होते। त्यांना बटाटा नाही तर नाही आवडत, असं चांगली भाजी करून दिली तर मग खातात, नाही तर त्यांना जास्त बटाटा आवडत नाही। पण आज करते म्हणलं, आज भाजीला पण काय नाही, आज बाजार आहे रविवार, तर पण हे ब्लिंकिटला गेलेत कामाला, तर तिकडनं आता 1-2 वाजता येणार आहेत जेवायला। तर भात आणि भाजी मी करते। आता सगळी झोपल्याशिवाय मला चपात्या वगैरे करायला ना करू देत नाही, त्यामुळे भात आणि भाजी टाकून देते, तोपर्यंत झोपली ना की मग चपात्या नंतर करते। तर बघा, बटाटा, कोथिंबीर आणि 2 कांदे हे कापून घेतले पहिल्यांदा। तर काय नाही, फक्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे। त्याच्यामध्ये चटणी, त्यांना तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी चटणी नाही टाकणार, फक्त हळद आणि जिरं वगैरे, कोथिंबीर, काय लसूण पेस्ट वगैरे ते टाकणार आहे। त्यानंतर मग मिरची वगैरे नाही टाकत, कारण यांना तिखट आवडत नाही। ऑलरेडी आधीच चटणी आहे ना ती पण तिखट आहे, त्याच्यामुळे मी ती नाही टाकली, तसंच बनवलं, नुसती हळद टाकली आणि मीठ वगैरे असं। तर कांदा पहिल्यांदा मी तळून घेतला, कांदा शिजला ना की त्यानंतर टाकायचे बटाटे। बघा, तसंच हलवत राहायचं, नाही तर असं हलवलं नाही ना की आतमध्ये बटाटा चिकटेल, त्याच्यामुळे तसंच हलवत राहायचं सारखं सारखं, म्हणजे आतमध्ये लागणार नाही बटाटा। तर तसंच फ्राय करायचं आहे तेलामध्येच, आणि तेलामध्येच फ्राय शिजतं तर बटाटा एकदम बारीक करून, म्हणजे एकदम पातळ हे कापून घ्यायचं आहे। जाड कापला तर त्याला शिजायला टाईम लागेल, त्याच्यामुळे पातळ कापून घेतला मी, आणि बारीकला जास्त मोठा पण नाही ठेवला, कारण तेलात फ्राय करायचं म्हणल्यास शिजायला त्याला उशीर लागतो। आणि तसंच मग जास्त जर मोठा कापला तर त्याला पाण्याची गरज असते, आणि तसाच बटाटा नाही शिजणार तेलामध्ये, त्याच्यामुळे त्याला बारीक करून घ्यायचं। त्यानंतर तेलामध्ये फ्राय करायचं आपल्याला। तर तिकडनं एका साईडला मी भात टाकून दिलं आहे, कारण छकुली उठली आणि ती माझ्या पायाकडेच, तर आता पटकन तिला घ्यायचं आहे मला, आणि तिला पण खाऊ करून ठेवलं आहे मी, तो फक्त आता गरम करायचा परत पाणी वगैरे तिचं, तिला पण तिची पण तयारी करायची आहे, आणि माझे कपडे वगैरे ते धुवायचेच आहेत, कारण आता पहिल्यांदा स्वयंपाक करून ठेवते। तर बटाटा भाजी झाली मस्तपैकी, चलो बाय बाय।